महाशिवरात्रीच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा। त्याचबरोबर MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना खूप खूप त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने तयारी करत असणाऱ्या परीक्षेबाबत शुभेच्छा। आज आपण MPSC राज्यसेवा वर्ग 1 या परीक्षेविषयीची माहिती पाहणार आहोत। आज राज्यसेवेची जर माहिती पाहिली तर पूर्वीचे जे काही पूर्व परीक्षेचे जे पेपर असायचे ते पेपर आणि आत्ताचे जे काही पेपर तयार करण्यात आलेले आहेत, हे सर्व पेपर जो पॅटर्न आहे जे सामान्य अध्ययन पेपर 1 व दुसरा CSAT दोन्ही पेपर जे आहेत ते UPSCच्या धर्तीवर आधारित बनवण्यात आलेले आहेत। यामुळे परीक्षार्थी जे UPSCची तयारी करतात त्यांना UPSCची पण तयारी बरोबर करता येऊ शकते, जेणेकरून तुम्ही दोन्ही परीक्षांची जर तयारी केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो। सामान्य अध्ययन जो पेपर आहे या सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये वेळ जी आहे तुम्हाला 100 प्रश्न आहेत। 100 प्रश्नांसाठी 2 तास वेळ दिलेली आहे। या 2 तासात तुम्हाला तो पूर्ण पेपर जो आहे तो कव्हर करायचा असतो। मग अशा वेळेस आपण काय करतो की सर्वसाधारण जो आपल्यासमोर आलेला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्याचप्रमाणे सामान्य अध्ययनविषयी जे काही करंटच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी संबंधीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारलेले असतात। तर त्यासाठी आपली जी तयारी आहे ती तयारी करत असताना जे 5वी ते 12वी पर्यंतचे जे क्रमिक पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा अतिशय बारकाईने अभ्यास करून त्यातील जे काही महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते मुद्दे शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून स्वतः टिप्पणी जर करून ठेवली आणि ते पुन्हा वारंवार त्या विषयाकडे आपण जर बारकाईने नजर फिरवून जर ते लक्षात ठेवले तर तुम्हाला ते जे विषय आहेत ते अतिशय सोपे जाऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा विषय जे आर्थिक बाबतीसंबंधीचे काही मुद्दे आहेत ते मुद्दे महाराष्ट्र शासनाचा आर्थिक सर्वेक्षण जो अहवाल आहे त्या अहवालाचा जर तुम्ही बारीक अभ्यास जर केला त्यातले 4 ते 5 प्रश्न 100% पेपरमध्ये आलेले असतात। तर त्या अहवालाचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करून त्यामधील जे मुद्दे आहेत किंवा ते टिपण आहे ते टिपण तयार करून ठेवणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी भारत सरकार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारत सरकारचा एक अहवाल प्रकाशित हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये प्रकाशित होत असतो। त्यामध्ये भारतामध्ये आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, त्याचप्रमाणे इतर अतिशय महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत सायन्सविषयीचे जे करंट झालेल्या घटना असतील किंवा नवीन लागलेला काही शोध असेल किंवा रिसर्च असेल तर यासंबंधीसुद्धा अतिशय व्यवस्थित अशा रीतीने मांडणी आकडेवारी जी आहे त्या आकडेवारी मुद्देसुद्धा अशा पद्धतीने दिलेली असते। या आकडेवारीवर जास्त भर द्यायला हवा, कारण इतर जे काही सर्वसाधारण मार्केटमधले असणारे जे काही राज्यसेवा तयारीसाठी असणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकं आणि त्या भारत सरकारने पब्लिकेशन केलेली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये कधी तफावत आपल्याला पाहायला मिळते। यासाठी त्या भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचे जे काही आर्थिक सर्वेक्षण अहवाल असतील किंवा भारत सरकारचं सर्वेक्षण अहवाल असेल यातील जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही नेहमीच वाचायला हवेत आणि त्यातले जे टिपण आहेत महत्त्वपूर्ण ते घ्यायला हवेत। याचा एक 10 ते 15 वर्षाचा माझा जो काही वैयक्तिक अनुभव आहे त्यामध्ये असे दिसून आलेले आहे की पेपर सेट करत असताना पेपरमध्ये कोणकोणते मुद्दे जे आहेत ते मुद्दे आपण परीक्षार्थींना घ्यायला हवे। यासाठी आर्थिक सर्वेक्षणाने भारत सरकारचे जे काही महत्त्वपूर्ण जे प्रकाशनं आहेत त्यातील जे प्रश्न काही ज्या बाबी आहेत त्या बाबी परीक्षार्थींना जशाच्या तशा कधी टाकल्या जातात, त्यावर त्यांना प्रश्न विचारले जातात। यासाठी त्या गोष्टी तुम्ही बारकाईने अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सामान्य अध्ययनमध्ये सामान्य अध्ययनचा सायन्सचा जो घटक आहे त्या सायन्सच्या घटकाची तयारी करत असताना एक सायन्स जर्नल जे आहे त्या सायन्स जर्नलमध्ये दर महिन्याला काही महत्त्वपूर्ण जे शोध असतील किंवा ज्या सायन्सविषयी ज्या बदलाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी प्रकाशित केलेल्या असतात त्या आपण मुद्देसूदरित्या वाचणं आवश्यक आहे आणि त्याला अनुसरून आपली जी तयारी आहे ती तयारी चांगली असायला हवी। दुसरी एक महत्त्वाची बाब आपल्याला पाहणं गरजेचं आहे ते म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यामध्ये पुस्तकांचा अभ्यास करत असताना त्यातील अतिशय बौद्धिक क्षमतेला चालना देणारे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे जास्त विचारात घ्यायला हवेत। सर्वसाधारण केवळ अवाढव्य वाचन करून
त्यातली टिप्पण करण्याऐवजी जे परीक्षार्थीच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टी अचूकरित्या मांडता येतील, अचूकरित्या लक्षात ठेवता येईल, या गोष्टीकडे जास्त भर दिला तर तुमचा अवश्य त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला 100 जे प्रश्न आहेत त्या 100 प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्न 1 मार्काला आहे. एक जरी प्रश्न चुकला तरी तुमचे त्या ठिकाणी 2 मार्क कट होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न जो आहे अतिशय व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे. त्या प्रश्नांचा रोख नेमकं कोणत्या घटकाकडे आहे, ज्यांना आयोगाला नेमकं काय उत्तर अपेक्षित आहे, या गोष्टीचा आपण अतिशय व्यवस्थित आकलन करून घेणं गरजेचं आहे. मगच सर्कल जे आहे ते सर्कल त्या ठिकाणी राऊंड करायला हवी. एकदा सर्कल राऊंड केलं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे खाडाखोड करता येऊ शकत नाही. खाडाखोड जर केली तर कार्बनवर त्याची डबल कॉपी जी आहे त्या कॉपीमध्ये तुमचे त्या बाबी ज्या आहेत त्या बाबी नंतर तुम्हाला दिसून येतील आणि कधीकधी आपल्या खाडाखोड जर झालेली असेल तर ती उत्तरपत्रिका OMR मशीन तपासतसुद्धा नाही. त्या बाबी ज्या आहेत त्या गांभीर्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत 10 ते 12 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आयोगाचं जे बदलतं जे धोरण आहे त्या धोरणाला अनुषंगून त्या परीक्षार्थींनी जर त्याला स्वतः क्लास 1ची जे पद मिळायचं असेल तर त्या अनुषंगाने त्याने 10 ते 12 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका इतिहासात आत्तापर्यंत काय प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांचा जो रोख आहे तो रोख नेमका कोणत्या घटकाकडे जास्त आहे त्याविषयी आपण बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार स्वतःच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तयार करायला हव्यात. राज्यशास्त्र या विषयामध्ये भारतीय राज्यघटना असतील, त्यातील महत्त्वपूर्ण जे काही जुनी जी राज्यघटना आहे त्यातील 395 जे कलमं आहेत त्या 395 कलमामधील जी काही ज्या घटना दैनंदिन याच्यात घडत असतात त्या संबंधित आयोग काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी परीक्षाच्या अनुषंगाने विचारत असतो. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीविषयी किती माहिती आहे, त्यातून त्याला नेमकं काय समजले या बाबी ते पडताळून पाहत असतात. त्यासाठी प्रत्येक विषयाचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. भूगोल या विषयात महाराष्ट्राचा भूगोल त्याचप्रमाणे भारताचा भूगोल या भौगोलिक ज्या घटक आहेत त्या घटकांकडे सुद्धा मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या भौगोलिक जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ते ठिकाणं त्या ठिकाणचं असणारं महत्त्व, भारतातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या जाती जमाती, त्या जमातीवरून त्या टेकड्यांना त्या यांना दिलेली नावं, म्हणजे सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा भौगोलिक जे काही घटना आहेत त्या घटनांकडे लक्ष देणं गरजेचं. वातावरणातील बदल असेल, त्या बदलाला अनुषंगून एखाद्या ठिकाणी भूस्खलन म्हणा किंवा इतर ज्या काही घटना म्हणते अर्थक्वेक म्हणा अशा जर घडलेल्या असतील तर त्या ठिकाणी प्रभावित जो भाग आहे त्या भागाच्या अनुषंगाने आयोग त्या ठिकाणी थोडंसं विद्यार्थ्यांचं लक्ष वेधत असतो की संबंधित परीक्षार्थी किती जागृत आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी ती तयारी करायला हवी. तर राज्यसेवा जी परीक्षा आहे त्या परीक्षेत 100 जे प्रश्न आहेत त्या 100 प्रश्नांपैकी तुम्हाला सर्वसाधारण सर्व प्रश्न जरी सोडवता नाही आली तरी चालेल. 60 ते 65 जे प्रश्न आहेत 65 प्रश्न तुमचे ॲक्युरेट आवश्यक आहेत. जर सर्वच प्रश्न आपण वेळ आपल्याला या 2 तास आहे 2 तासात आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे त्या मागे नका लागू. तुम्हाला येणारी जी काही प्रश्नांची जी उत्तरं आहेत अचूक उत्तरे ती उत्तरे सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ती सोडवल्याच्या नंतर जे राहिलेले प्रश्न आहेत की ज्यामध्ये तुम्हाला 50% अंदाज हे उत्तर असू शकतं किंवा ते असे 5 ते 10 प्रश्नांकडे थोडासा लक्ष देण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त 70 ते 72 प्रश्न जरी तुम्ही सोडवले आणि पेपर तुमचे 100 पैकी 100 प्रश्न सोडवायलाच हवेत असं काय आयोगाचं म्हणणं नाही, पण तुमची जी काही मार्किंग लेवल आहे की ज्या मेरिट लेवलला तुमचं त्या ठिकाणी नाव येणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने तुमची तयारी खूप महत्त्वाची आहे. तर सर्वांनी राज्यसेवा जी क्लास 1 वर्गाचा जो पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगाने तयारी करणं गरजेचं आहे. दुसरा जो पेपर आहे CSATचा, या CSATच्या पेपरमध्ये बरेचसे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे थोडेसे बुद्धीला डोकं चालना देण्यासारखे असतात. जसं CSATमध्ये बौद्धिक क्षमतेला अनुसरून स्तंभलेख म्हणा, त्याचप्रमाणे सांख्यिकी आहे, त्याचप्रमाणे अक्षरमालिका आहे, घड्याळ आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे या राज्यसेवा क्लास वर्ग 1मध्ये जास्त विचारत नाही. तिथे तुम्हाला खूप
विधानात्मक स्वरूपाची जी प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी टाकले जातात, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देताना कधीकधी हे उत्तर का ते उत्तर अशी आपली द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यासाठी तुमची सीसॅटची तयारी जी आहे ती तयारी अतिशय उत्तम असली पाहिजे. सीसॅटला तुम्हाला 33% मार्क आवश्यक असतात. जास्तीत जास्त तेवढे मार्क्स तुम्हाला मिळवता येतील या अनुषंगाने तुमची तयारी असली तर तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेला 100% तुमचा नंबर जो आहे तो नंबर येऊ शकतो. तर त्या दृष्टीने सर्वांनी तयारी लागा. प्रत्येक विषयानुसार आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. गेल्या 10 ते 15 वर्षातील माझ्या अनुभवानुसार बरेचशा विद्यार्थ्यांना या माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जवळजवळ बरेचसे विद्यार्थी वर्ग 1 वर्ग 2च्या परीक्षेत कोणी डेप्युटी कलेक्टर, कोणी तहसीलदार, कोणी पोलीस PSI अशा पद्धतीने निवडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे UPSCमध्ये सुद्धा 3 ते 4 विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सिलेक्शन अंतर्गत आज त्या पदावर कार्य करत आहेत. तर यासंबंधी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज डिटेल माहिती दिली जाईल. तर व्हिडिओना आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.